नमस्कार. वेलकम टू इन्फो गॉड चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्त असाल व इन्फो गॉड हा चॅनल तुम्ही बघत असाल. यावरील व्हिडिओज तुम्ही एन्जॉय करत असाल. सर्वप्रथम जे नवीन आहेत इन्फो गॉड ह्या चॅनलवर व फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांसाठी मी सूचना सांगू इच्छिते की इन्फो गॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण आपण घेत असतो व स्पिरिच्युअल प्लेसेसला, मंदिरांना, धर्मदाय संस्थांना आपण भेट देत असतो. तसेच नवीन वर्षामध्ये अजून नवीन काहीतरी प्रोजेक्ट्स किंवा नवीन काहीतरी कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ते तुम्हाला लवकरच कळेल. आणि जर इन्फो गॉड ह्या चॅनलवरील तुम्ही इतर व्हिडिओ बघितले नसतील तर ते तुम्ही बघावेत व व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छिते. नोटिफिकेशन बेल आयकॉन तुम्ही रोजच प्रेस करत राहा व रोजचे रोज व्हिडिओ बघत राहा. व ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते, कारण त्यामुळे मला न्यू कंटेंट बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. तर जसं की मी सांगितलं की आपण इन्फो गॉड 4597 ह्या चॅनलवरती स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण घेत असतो. तसेच आज एक स्तोत्र मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आजचं जे स्तोत्र आहे ते श्री कालभैरव अष्टकम आहे. कालभैरवांचं हे अष्टक स्तोत्र आहे. अत्यंत प्रभावी असं अष्टकम हे स्तोत्र आहे, कालभैरव अष्टकम. तर आपल्याला माहिती आहे की श्री कालभैरव हे श्री महादेवांचा अंश आहेत, त्यांचा अवतार आहेत व ते आज म्हणजेच ह्या काळामध्ये देखील कलियुगामध्ये तितकेच जागृत असं दैवत आहे की जसं श्री हनुमंत आहेत किंवा श्री स्वामी समर्थ आहेत किंवा श्री दत्तगुरू आहेत. व महादेवांचा हा रुद्रावतार असल्या कारणाने ते आपल्याला आपल्या जीवनातील सगळ्या इडापिडा भवबंधनातून मुक्त करतात. शारीरिक व्याधी असेल, मानसिक व्याधी असेल, भ्रम असेल, डोक्यावर परिणाम झाला असेल किंवा आपल्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील, नकारात्मकता असेल, झोपेत किंवा दिवसा कुठलीही व्यक्ती दिसत असेल ज्याच्याशी संबंध नाही आहे, असा एक भ्रम, इल्युजनरी लाईफ आपण जगत असेल, आपलं माइंड इकडे तिकडे भरकटत असेल, लक्ष लागत नसेल किंवा आपण सगळीकडून पिळलं गेलं आहे जीवनामध्ये, कर्जबाजारी झालो आहे आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या कटकटी आपल्या जीवनामध्ये लागून राहिलेल्या आहेत आपल्या पाठीमागे, तर कालभैरव ह्यांची आपण उपासना केली पाहिजे. कारण कालभैरव हे कालातीत आहेत, ते काळ आहेत, ते महादेवांचं स्वरूप आहेत व महादेव हे देवाधिदेव आहेत व महादेवांची जर आपण उपासना केली तर सगळ्या भवबंधनातून, संकटातून, पापातून ते आपल्याला मुक्त करतात. त्यामुळे कालभैरवांची उपासना ही अत्यंत फलदायी मानली जाते. आता हे जे कालभैरव अष्टक आहे ते तुम्ही दररोज वाचू शकता किंवा ऐकू शकता किंवा दर रविवारी एकदा तरी वाचावं किंवा ऐकावं. तर आपले जे सेशन चालू आहेत इन्फो गॉड 4597 त्यावर हे स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण हे ऑडिओ स्वरूपामध्ये आहे माझ्या आवाजामध्ये. त्यामुळे तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर तुम्हाला जेव्हा कधी टाईम आहे तेव्हा तुम्ही हे फक्त लावून ठेवा आणि ते ऐकण्याचा प्रयत्न करा. फक्त स्टार्ट टू एंड ते पूर्ण ऐकायचं आहे, मध्ये आधी स्किप करायचं नाही. जर तुम्हाला काही कारणाने स्किप करावं लागलं तर पुन्हा तुम्ही ते स्टार्टपासून लावून कोणतंही स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण स्टार्ट टू एंड ऐकायचं आहे. त्याने काय होतं की बरोबर आपल्याला जेव्हा हे ओव्या मंत्र आपल्या कानामध्ये पडतात, आपल्या मेंदूपर्यंत जातात, तर आपल्या मेंदूमध्ये काही असतात वाहिन्या, त्या मोकळ्या होतात. काही अशा आपल्या मेंदूमध्ये वाहिन्या असतात की त्या ब्लॉक झालेल्या असतात काही कारणांनी, तर त्याची जी यंत्रणा सुधारण्याचं काम आहे ते स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण करत असतं. ह्याला सायंटिफिक रिझन आहे. मी आता फार डीप सायंटिफिक रिझन सांगत नाही. स्तोत्र मंत्र ग्रंथ पठणाचा किती फायदा आहे स्पिरिच्युअल गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये, आणि हळूहळू आपल्या मेंदूतल्या पण रक्तवाहिन्या नीट काम करायला लागल्या की आपल्या जे कानामध्ये चक्र असतात 6 ती पण हळूहळू स्लोली मुक्त होतात व मोकळी होऊन आपल्याला ती एनर्जी द्यायला स्टार्ट करतात. परंतु हे एकदा दोनदा किंवा 1-2 वर्ष ऐकून उपयोग होत नाही. तर इयर्स अँड इयर्स आपल्याला ही सगळी स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण केलं पाहिजे, म्हणलं पाहिजे, ॲटलिस्ट ऐकलं पाहिजे, त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे, तरच आपल्याला त्या उपासनेचा फायदा होतो. आता आपण वळूयात आजच्या आपल्या स्तोत्राकडे. तर मी आता ते म्हणते आहे ते तुम्ही नीट ऐका. जेवढं स्पष्ट रेकॉर्ड करता येते ते मी करते. जर तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये प्रॉब्लेम वाटतोय किंवा तुम्हाला शब्द ऐकू येत नाही, उच्चार कळत नाही, तर तसं तुम्ही मला कळवा.
कमेंटद्वारे. मी तुम्हाला नक्की रिस्पॉन्स करेल व कोणतं स्तोत्र तुम्हाला हवं आहे, तुम्हाला अवेलेबल होत नाही आहे आणि तुम्हाला ते वाचायचं आहे त्याचा फोटो मी तुम्हाला टाकेल पोस्टद्वारे. ह्या स्तोत्राचा देखील मी फोटो टाकणार आहे पोस्टद्वारे. त्यामुळे तुम्ही स्टेट्यून राहा ऑन इन्फोगॉड 4597 आणि स्टार्ट टू एंड सगळी स्तोत्र मंत्र ग्रंथपठण नीट ऐकत जा लक्षपूर्वक. तर सुरू करूयात आजचं कालभैरव अष्टकम. सर्वप्रथम श्री गणेशांना आपण वंदन करू. श्री गणेशाय नमः, श्री महादेवाय नमः, श्री कालभैरवाय नमः. कालभैरव अष्टकम. देवराज सव्यमान पावन अग्रिपंकजम व्यालयज्ञसूत्रमेन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटि भास्वरं भवाप्तितारकं परं नीलकण्ठं स्फितार्थदायकं त्रिलोचनं कालकालम् अम्बुजाक्षम् अक्षशूल अक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्क पाशदण्ड पामिनादिकारणं श्यामकायम् आदिदेवम् अक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डव प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. मुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिकन्वं मनोयज्ञं हेमकिङ्किनीलस्कटि काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं तत्त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताण्डमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुका प्रभाभिरामपाययुग्मकं नित्यम् अद्वितीयम् इष्टदैवतं निराञ्जनं मृत्युदर्पनाशनं कराळदृष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोशसंतितं दृष्टिपातष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरव अष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाघ्रिः सन्निधं ध्रुवम् इति श्रीमद् आचार्यविचरितं कालभैरवाष्टकं संपूर्णम्. इति श्रीमच्छकरा आचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम्. तर अशा प्रकारे आजचं श्री कालभैरव अष्टक आपण म्हणून पूर्ण केलेलं आहे. हे संस्कृतमधील कालभैरव अष्टक आहे. ह्याचं मराठी किंवा हिंदी रूपांतर पण आहे आपल्याकडे अवेलेबल, पण शक्यतो संस्कृत व्हर्जन मी हे वाचून रेकॉर्ड करत असते कारण त्याचा खूप जास्त आपल्याला फायदा आहे, खूप जास्त प्रभाव पडतो आपल्या जीवनामध्ये. संस्कृतमधली स्तोत्र मंत्र ग्रंथपठण जर केलं व त्या ओव्या समजून घेतल्या तर. आता तुम्हाला समजलं असेल की ह्या स्तोत्रामध्ये कालभैरव अष्टकममध्ये कालभैरवांची कशी स्तुती केलेली आहे व त्यांचे किती गुणगान गायलेले, की त्यांचं कुठलं कुठलं रूप आहे व ते कालभैरव ह्या रूपामध्ये कोणता कोणता पराक्रम करतात आपल्या जीवनामध्ये. जर त्यांची आपण उपासना केली तर आपण पराक्रमी बनतो, आपल्या जीवनातलं मनातलं भय नष्ट होतो, इडापिडा नष्ट होते, रक्षा कवच मिळतं, शारीरिक व्याधी पळून जातात, मानसिक व्याधी पळून जातात व आपण भयमुक्त होऊन पराक्रमी बनतो, शूरवीर बनतो असं ह्या स्तोत्रात सांगितलेलं आहे. व फक्त कालभैरवांचाच आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत नाही तर देवादिदेव शिवशंकरांची पण ह्यातून उपासना होते, शिवस्तुती होते, गजाननांची पण ह्यामध्ये उपासना आहे, दिगंबरांची पण उपासना आहे आणि दिगंबर म्हणजे श्रीदत्त यांची पण ह्यातून उपासना आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या रूपांची महती कालभैरवाष्टकममध्ये दिलेली आहे. कालभैरव अष्टक हे तुम्ही दररोज ऐकू शकता, म्हणू शकता. दर रविवारी तुम्ही ह्याचं अनुष्ठान देखील करू शकता 21 वेळा. असं वर्षभर जर तुम्ही 21 टाइम्स ह्याचं अनुष्ठान केलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, इतकं ते फलदायी आहे. शक्यतो तुम्हाला जर कोणता मानसिक त्रास आहे किंवा कोणत्याही आजाराने तुम्ही तडपताय किंवा कटकट मागं लागलेली आहे, घरामध्ये आजारी व्यक्ती आहे व त्यांना त्रास होतोय आणि फरक पडत नाही आहे, त्याच्यावर काही तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट होत नाही त्या आजारावर, तर हे तुम्ही कालभैरव अष्टक त्या व्यक्तीच्या कानात जाईपर्यंत म्हणावं किंवा जे माझं रेकॉर्डिंग आहे आत्ता मी दिलेलं ऑडिओ स्वरूपातलं ते त्यांच्या कानाजवळ तुम्ही लावून ठेवू शकता व त्यांच्या मेंदूपर्यंत जाईपर्यंत त्यांना ते ऐकायला लावावं. तुम्हाला शक्य असेल तर कोणत्याही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हे तुम्ही म्हणण्याचा ऐकण्याचा प्रयत्न करा.
शक्य नसेल तर घरच्या घरीच तुम्ही देवासमोर बसून ऐका किंवा संध्याकाळी झोपताना तुम्ही ऐका. ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. रात्रीच आपलं माइंड शांत असतं झोपताना, बरोबर ते मेंदूपर्यंत जातील ह्याच्या ओळी. आणि मी अशी आशा करते की तुम्हाला श्री कालभैरवांकडून कृपा आशीर्वाद प्राप्त होईल जर तुम्ही त्यांची उपासना केली. सगळे स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण तुम्ही नीट फॉलो केले आपल्या इन्फोगॉड चॅनलवर प्रत्येक दिवशीची, तर प्रत्येक दिवसाचे एक एक फळ करून अशा अनेक देवदेवतांचा आपल्याला कृपा आशीर्वाद निश्चित आपल्या जीवनात फायदा देणारा ठरणार आहे व आपलं जीवन हे योग्यरित्या योग्य मार्गावर चालणार आहे. तर अशा प्रकारे आजचा कंटेंट व व्हिडिओ संपलेला आहे. आपण नवीन भागामध्ये भेटणार आहोत न्यू कंटेंटसह, न्यू स्तोत्र मंत्र ग्रंथ पठणासह. तसेच मी जसं आधी सांगितलं की इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर अजून न्यू कंटेंट मी ह्यावर्षी घेऊन येणार आहे 2025मध्ये. तर तुम्ही दररोजचे व्हिडिओ चेक करा. नक्कीच तुम्हाला नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. व इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करत राहा. कमेंटद्वारे मला आपल्या प्रतिक्रिया कळवा. तुमच्याकडे एखादा कंटेंट असेल किंवा एखादं धार्मिक स्थळ तुम्हाला माहिती आहे व इन्फोगॉड ह्या चॅनलवर ते यावं असं तुमची इच्छा असेल तर मला नक्की कळवा. मी नक्की प्लॅन करून तुमची इच्छा पूर्ण करेल की तो पण व्हिडिओ कव्हर करण्याचा इन्फोगॉड ह्या चॅनलवर. व मला सपोर्ट देत राहा, मोटिवेट करत राहा कमेंटद्वारे देखील. आणि तुमच्या पण इच्छा प्रश्न तुम्ही मला सांगू शकता. जर तुम्हाला पण कुठलं नॉलेज असेल स्पिरिच्युअल गोष्टींचं, ते कशाविषयी आहे, तर तुमचा पण अनुभव मी इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर शेअर करेल तुमच्या नावासकटच. आणि कमेंटद्वारे तुम्ही मला निशंकपणे कळवू शकता. तुमचं नाव जरी टाकलं तरी हरकत नाही. जर तुमची इच्छा नसेल नाव मी सांगू नये तर तसं देखील मी कॉन्फिडेन्शियल थिंग सांगेल आणि फक्त तुमचा अनुभव मी शेअर करेल आपल्या चॅनलवर आपल्या ऑडियन्ससाठी. आणखीन एक गोष्ट म्हणजे इन्फोगॉड हा चॅनल हा फक्त मराठीमधून नाही आहे, तर इंग्लिश आणि हिंदीमधून देखील आहे. पण मी मराठी आहे त्यामुळे कोणताही व्हिडिओ पहिल्यांदा मराठीतून येतो व त्यानंतर तो हिंदी आणि इंग्लिशमधून येतो. कारण हा सगळीकडे बघितला जाणारा चॅनल आहे, इंडियामध्ये व आउट ऑफ इंडिया देखील. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जे मिळतील ते रोज 3 भाषांमधील असतील. जर तुम्हाला एखादा व्हिडिओ मराठीतून फाइंड आउट होत नसेल तर थोडा वेट करू शकता तुम्ही. दुसऱ्या दिवशीपर्यंत तो कंटेंट तुम्हाला अवेलेबल होईल किंवा हिंदी किंवा इंग्लिश कंटेंट अवेलेबल नसेल तर त्या आठवड्यामध्ये मी रिलीज करतच असते रेकॉर्ड करून. तर अशा प्रकारे मी आज तुमची रजा घेते. आपण भेटूयात नवीन भागामध्ये व नवीन कंटेंटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून राहा ऑन इन्फोगॉड 4597 आणि बघतच राहा, एन्जॉय करत राहा ह्यातील व्हिडिओ व ह्या सगळ्या स्तोत्रमंत्र ग्रंथपठणाचा फायदा घेत राहा तुमच्या जीवनामध्ये. आपण भेटूयात नवीन भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.